कराळे. बाबाराव पांडुरंग कराळे. नमस्कार, मी बालाजी गाडे पाटील, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष. आज मी पाटणूरच्या एका केळीच्या शेतामध्ये आहे. याचा काल व्हिडिओ मी पोस्ट केला होता फेसबुकला, इथल्या शेतकऱ्यांनी पाठवलेला. पांडुरंग बाबाराव उबाळे कराळे, पांडुरंग कराळे या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये मी आहे. हे शेतकरी आहेत, वाटेकरी आहेत त्यांचे, आणि यांचा केळीचा बाग हा कोण्यातरी विकृत बुद्धीच्या व्यक्तीनं काल जवळपास 300 झाडं हे कापून टाकलेले आहेत, जे पूर्ण भरलेले नव्हते. आणि कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपयाचं, 1 ते सव्वा लाख 1.5 लाख रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं जाणीवपूर्वक झालेलं आहे. आता यांनी विमा उतरवलेला आहे. विमा कंपन्यांनी ज्या पद्धतीनं गाडीचा विमा असतो, व्यक्तीचं इन्शुरन्स असतं, आणि त्याच्यात जर त्याला काही नुकसान झालं तर भरपाई दिली जाते. मग जर केळीचा विमा उतरवलेला आहे आणि जर एखाद्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक उभ्या पिकाचं हातातोंडाला आलेला घास जर कोणी कापून टाकला असेल, तर विमा कंपनीचं कर्तव्य आहे की या शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे. त्यामुळं या कराळे नावाचे जे पाटणूरचे हे जे शेतकरी आहेत, यांना विमा कंपनीनं तात्काळ या सगळ्या गोष्टीचा FIR झालेला आहे. बारड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये. पोलीस यंत्रणा त्याच्यावरती कितपत काम करेल हे आम्हाला माहिती नाही, कारण बलात्काऱ्यांकडे पोलीस बघायला तयार नाही, तर ह्याच्याकडे किती बघतील. ही उदासीन पोलीस व्यवस्था आहे. म्हणून मी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की तातडीनं विमा कंपन्यांना आदेश द्यावेत आणि या शेतकऱ्याच्या हातातोंडाला घास जो कापून मातीमोल केलाय, ते ह्या शेतकऱ्याला विमा कंपनीनं तातडीनं तात्काळ मदत द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी. आणि जर दिली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीनं विमा कंपनीचे नियम काढून नेमकं काय काय केलेलं आहे ते बघितलं जाईल आणि त्यांना धारेवरती धरलं जाईल.